नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरती यामधील मुलांनो शिपाई आणि हमाल यासाठी मुलांनो आपण बघितलं तर काही प्रश्नपत्रिका घेता मुलांनो आणि त्याचं विश्लेषणसुद्धा घेता. म्हणजे मुलांनो तुम्हाला प्रश्नासोबतच काही ॲडिशन माहितीसुद्धा इथे देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. यामधील हा भाग क्रमांक 3 आहे. यापूर्वीचे प्रश्न तुम्ही बघितले नसेल तर ते तुम्ही भागसुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्नाची क्वालिटी माहिती पडून जाणार. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न चांगले वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करसान, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा. पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष देसान. प्रश्नाला समजून घेऊ. महाराष्ट्राच्या वायव्य भागातील राजकीय सीमा कोणती? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, यामध्ये गुजरात आणि दुसरा दादरा नगर हवेली. आता महाराष्ट्राची राजकीय सीमा म्हटलं त्यामध्ये वायव्य, तर वायव्येकडे मुलांना गुजरातला एकूण 4 जिल्ह्यांची सीमा आहे. त्यामध्ये बघितलं तर आपल्याला एक दिसते मुलांना पालघर, त्यानंतर नेक्स्ट आहे नाशिक, त्यानंतर धुळे आणि नंदुरबार या 4ही पण जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्याला लागून आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगसाल की दादरा नगर हवेलीला किती जिल्ह्याच्या सीमा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलांनो सर्वात जास्त सीमा ही महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या मध्य प्रदेश राज्याला आहे, एकूण 8 जिल्ह्यांच्या. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे बघितलं तर छत्तीसगड आहे, त्याला 2 जिल्ह्याच्या. त्यानंतर आग्नेयेकडे मुलांना बघितलं तर तेलंगणा आहे, तेलंगणाला सुद्धा 4 जिल्ह्यांच्या सीमा आहे. त्याचबरोबर मुलांनो सिंधुदुर्ग कर्नाटकाला बघितलं तर 7 जिल्ह्यांच्या सीमा आहे. सिंधुदुर्ग आहे मुलांनो, सिंधुदुर्गाला 1 जिल्ह्याची सीमा आहे. आणि नंतर तर हे सर्व ॲज इट इज. हे थोडंसं पाठ ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, 0 ते 6 वर्ष वयोगटातील लोकसंख्या महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी तुलना केल्यास ही लोकसंख्या किती टक्के आहे? म्हणजे 0 ते 6 वयोगटातील जी लोकसंख्या आहे ही किती मुलांना, म्हणजे जी आपली महाराष्ट्रातली जेवढी लोकसंख्या आहे 11 कोटी पकडून घेऊ, 11 कोटीपैकी किती टक्के मुलांना, किती टक्के ही 0 ते 6 म्हणजे बाल लोकसंख्या आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर 11.9%. हे थोडंसं पाठ राहू द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हटलेलं आहे, याचं उत्तर येते मुलांनो कोयना. असं का बरं म्हणतो मुलांनो, तर कोयना नदीवर मुलांनो महाराष्ट्रातील एक प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे. आणि या जलविद्युत प्रकल्पामधली जी वीज आहे ही मुलांना आपल्या महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या प्रकल्पामध्ये यूज होते. त्याचबरोबर बघितलं तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना यापासून वीज पुरवली जाते. आणि या जलविद्युत प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे मुलांनो, तर ही जलविद्युत प्रकल्प एक नदी पोखरून एक काय म्हणतो टेकडी पोखरून, म्हणजे टेकडीच्या अंदर हे जलविद्युत केंद्र आहे. आणि हे बघितलं तर म्हणून आपल्याला सातारा या जिल्ह्यामध्ये दिसून येते. त्याचबरोबर मुलांनो लक्ष ठेवसाल, जलविद्युत प्रकल्प म्हटलं तर महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे खोपोली आणि हे बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग असं म्हटलेलं आहे, याचं उत्तर येते मुलांनो कोरोमंडल. आता थोडंसं मुलांनो आपण किनाऱ्याबद्दल माहिती घेऊन घेऊ. आपल्या भारताला बघितलं मुलांनो तर 2 प्रकारची किनारे आहे. जो अरबी समुद्राला लागतो त्याला म्हणतो आपण पश्चिम किनारपट्टी, जो बंगालच्या उपसागराला लागतो मुलांनो त्याला म्हणतो आपण पूर्व किनारपट्टी. तर कोरोमंडल हे बघितलं तर तामिळनाडू आणि नंतर आंध्र प्रदेश या राज्याच्या सीमेवर लागून असलेला किनारा आहे मुलांनो कोरोमंडल. आणि बाकीचे बघितलं तर हे मुलांनो पश्चिम किनारपट्टी. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? याचं उत्तर येते मुलांनो मॅग्नीजाचे बघितलं तर मुलांनो आपल्याला उत्तरेकडे नागपूर आणि नंतर मुलांनो भंडारा. त्याचबरोबर मुलांनो दक्षिणेकडे बघितलं तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला याचे साठे दिसून येतात. तर हे पण पाठ ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, केवळ प्रथिन्याच्या अभावामुळे होणाऱ्या रोगाला काय म्हणतो? प्रथिने आपल्या शरीरामध्ये जे पण आपल्याला शरीराची काय म्हणतो वाढ होण्यासाठी प्रथिने लागतात, पण प्रथिनेचा अभाव असेल तर आपल्याला कोणता रोग उद्भवू शकतो? त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर सूजवटी म्हणतो. कोणता? सूजवटी. त्यानंतर पुढे आहे बघा, पूर्ण अष्टांक असलेले मूलद्रव्य रिकामी जागा हे आहे. पूर्ण अष्टांक असलेले म्हणते, याचं उत्तर येते बघितलं तर NE. कोणचा म्हणू? NE.
ओके, पुढे जाऊ. पुढचा प्रश्नाकडे लक्ष द्या. बघा, श किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये कोणत्या वायूद्वारा उत्सर्जित होतो? श किरण मुलांनो खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये हे गरम म्हणजे अत्यंत गरम पाण्याद्वारे मुलांनो उत्सर्जित होतो. कोणता? श किरण. पुढचा प्रश्न बघितलं तर पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम रिकामी जागा या राज्यात झालेली आहे. त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. पहिला आहे राजस्थान आणि दुसरा आहे आंध्र प्रदेश. यामध्ये आपल्याला मुलांनो हे स्थापन झालेले दिसून येतात. पुढचा प्रश्न बघितलं, भारतीय राज्यघटनेद्वारे नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. त्यापैकी सांस्कृतिक आणि शैक्षणिक याबद्दल मुलांनो कोणत्या कलमात दिलेली आहे? का तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक. त्याचं उत्तर येते मुलांनो 29 आणि 30 यामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे मुलांनो शैक्षणिक हक्क. लक्षात राहू द्या मुलांनो 29 आणि 30. पुढचा प्रश्न बघितलं, धमन नृत्य हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? धमन म्हटलेला मुलांनो त्याचं उत्तर येते पंजाब या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मुलांनो. पुढचा प्रश्न बघितला तर ब्रिक्स या देशाच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होत नाही? ब्रिक्स म्हटलं मुलांनो तर लक्षात येते पटकिना की हा भूटान या देशाचा समावेश नाही. इथं थोडंसं लिहिण्यात चुकी झाली, पण लक्षात राहू द्या ब्रिक्स यावरून तुम्हाला समजून येणार. ओके. म्यानमारमध्ये बघितलं तर लष्करी राज्यवटीविरुद्ध दीर्घकाळ लढा देऊन लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या रिकामी जागा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार. याचं उत्तर येते बघितलं आंग सी क्यू हे बघितलं म्हणून तर आपल्याला इथं प्रस्थापित केलेली होती लोकशाही त्याच्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार. जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून सेलेस्ते साऊलो यांची निवड करण्यात आली. तर त्या कोणत्या देशाच्या रहिवाशी आहे? कोणत्या देशाच्या रहिवाशी आहे? त्याचं उत्तर येते म्हणून अर्जेंटिना या देशाच्या त्या रहिवाशी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झाली? त्याचं उत्तर येते मुलांनो छत्रपती संभाजीनगर येथे मुलांनो ही संपन्न झाली. पुढचा प्रश्न बघितला, जागतिक विक्रम केलेल्या तिरंदाजी अदिती गोपीचंद या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या रहिवाशी आहे? गोपीचंद म्हटलं कन्फ्यूज होऊ नका. याचं उत्तर येते बघितलं तर सातारा. पुढचा प्रश्न बघितला, राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार 2023 हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आला? त्याचं उत्तर येते बघितलं तर डॉक्टर भंग आणि राणी भंग, म्हणजे हे दोन्ही अभय आणि राणी भंग हे दोन्ही पण कपल आहे, म्हणजे पती पत्नी आहे, यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2022 आणि 23 नुसार राज्याचे दरडोई उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? बघा, राज्याच्या दरडोई उत्पादनामध्ये त्याचं उत्तर येते मुलांनो 5वा क्रमांक. कितवा क्रमांक लागतो? तर 5वा क्रमांक. थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे बघितलं, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 आणि 24 नुसार ज्येष्ठ नागरिकासाठी मुदत ठेव योजना 15 लाखावरून किती लाखापर्यंत क्षमता वाढवली? 15 पासून कितीपर्यंत वाढवली? त्याचं उत्तर येते बघितलं तर 30. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2022 आणि 23च्या पूर्व अनुमानानुसार 2022 आणि 23 मध्ये सांकेतिक स्थूल राज्य उत्पादनात किती कोटी अपेक्षित आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो 35,27,084 एवढं अपेक्षित आहे. मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळात दिली पाहिजे. म्हणजे माहिती मागितली असेल तर ते जीवित आणि स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ते 48 तासामध्ये देणे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्नाकडे लक्ष द्या.
लोकसेवा हक्क अधिनियम कलम क्रमांक 23 मध्ये याबाबत उल्लेख केलेला आहे. तर यामध्ये बघितलं तर खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्यास व्यक्ती बघितलं तर कारवाईस पात्र ठरतो. म्हणजे चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते कलम क्रमांक 23 नुसार. पुढचा प्रश्न आहे बघा, सिंधू संस्कृतीतील लोकांच्या निर्यातीत या बाबींचा महत्त्वाचे स्थान होते. जे निर्याती करत होते मुलांनो त्यामध्ये कशाची महत्त्वाचे स्थान होते? तर याचं उत्तर आहे मुलांनो कापूस आणि सुती कापड. पुढचा प्रश्न बघितला, इतिहासाची चिकित्सपूर्ण मांडणी करणाऱ्या संशोधकाला रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात तर मुलांनो याचं उत्तर आहे इतिहासकार. इतिहासकार. बलूत ही कोणाची गाजलेली साहित्य कृती आहे? बलूत म्हटलेलं आहे. याचं उत्तर येते मुलांनो दया पवार. दया पवार. आता हे झालं मुलांनो आपला पाठ क्रमांक 3 झाला. त्यासाठी मुलांनो तुम्हाला प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक करसान, शेअर करसान, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअरसुद्धा करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.